सर्व पत्रकार बंधू भगिनींना माझा नमस्कार। मी हिंदीमध्ये, मराठीमध्ये आणि गरज पडली तर इंग्लिशमध्ये देखील त्याचं कॉन्व्हर्सेशन आपल्याबरोबर करीन, परंतु आपण मुंबई आणि महाराष्ट्रात असल्यामुळे आपण मराठीपासून याची सुरुवात करूया। जरी हे संमेलन तिरुपतीमध्ये असलं तरी त्याची स्थापनाही मुंबईमध्ये झाली आहे, त्यामुळे पहिली प्रेस कॉन्फरन्स ही आपल्या सगळ्यांच्या मुंबईकर पत्रकारांच्या उपस्थितीत घेण्याचा सन्मान मला मिळाला आणि तुम्ही इथे फार मोठ्या संख्येने उपस्थित झाला, त्याबद्दल प्रथमतः तुमचं सर्वांचं मनापासून मी आभार मानतो। ITCX म्हणजे आंतरराष्ट्रीय मंदिर संमेलन याचं दुसरं पर्व आपण येणाऱ्या 17, 18, 19 फेब्रुवारी 2025 तिरुपती येथे करणार आहोत। आणि नेहमीच आपण पुराणोत्तर काळापासून ऐकलं असेल, वाचलं असेल, बोललो असू, एक वाक्य जे आपण नेहमी म्हणतो की धर्मो रक्षती रक्षिता, म्हणजे जर तुम्ही धर्माचं रक्षण केलं तर धर्म तुमचं निश्चितपणे रक्षण करेल आणि धर्माचा प्रसार आणि प्रचार करून जी शक्ती आपल्यामध्ये निर्माण होते ती शक्ती सातत्याने आपल्याला बळ देण्याचं काम करेल। संपूर्ण जगातील सनातन धर्माची मला ओळख करून देण्याची गरज नाही। त्यामुळे ह्या संमेलनाच्या माध्यमातून जसं गिरीश कुलकर्णीजींनी सांगितलं की फक्त हिंदू मंदिरं नसून त्यामध्ये शीख गुरुद्वारे देखील आहेत, बौद्ध विहार आहेत, जैन मंदिरं आहेत, स्वामीनारायण पंथाची मंदिरं आहेत, हरेराम हरे कृष्णाची मंदिरं आहेत आणि सनातन धर्माला मानणाऱ्या अनेक वेगवेगळ्या मंदिराचं एक संमेलन, आंतरराष्ट्रीय स्तराचं संमेलन, ते जगभरातल्या 58 देशामध्ये आणि या संमेलनामध्ये 30 देशातून येणाऱ्या सर्व उपस्थित मान्यवरांचं आम्ही तिकडे स्वागत करणार आहोत। आपण पाहिलं असेल की 2014 ते 2024 या काळात मंदिर व्यवस्थापन आणि मंदिर टुरिझम ह्याला एक वेगळा आयाम देण्याचा या देशामध्ये प्रयत्न झाला। देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात 503 वर्षापासून संघर्ष केलेल्या राम मंदिराची पुनर्निर्माण झालं आणि अतिशय जोरामध्ये राम मंदिराचं पुनर्निर्माण झालं। त्याच्यामध्ये प्रत्येक धर्माच्या, पंथाच्या, जातीच्या, प्रत्येक विचाराच्या लोकांनी त्याचं स्वागत केलं। तसाच प्रकारचं पुनर्निर्माण काशी विश्वेश्वराचं झालं, काशी विश्वनाथ धामाचं झालं, उज्जैन मंदिराचं झालं आणि काशीची आठवण काढत असताना राणी अहिल्याबाई होळकरांची आठवण आपल्याला निश्चितपणे येईल। अहिल्याबाई होळकरांचं 300वे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि काशीच्या मंदिराची स्थापना अहिल्यादेवींनी केली होती, याची देखील आठवण करताना मला अतिशय आनंद होत आहे। आणि ह्याच सर्व गोष्टीला पाठबळ देण्याचं काम हे ITCXच्या माध्यमातून आपण करणार आहोत। जवळजवळ वाराणसीमध्ये ज्या वेळेला आम्ही पहिलं आंतरराष्ट्रीय मंदिर संमेलन केलं 2023 मध्ये, त्यावेळेला 16 देशातून 250 मंदिरं आणि आपल्या देशातून जवळजवळ 1098 मंदिराचे प्रतिनिधी ऑनलाईन आणि ऑफलाईन असे मिळून जवळजवळ 3,500 ते 4,000 मंदिराचे प्रतिनिधींनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला होता। आणि त्या कार्यक्रमाचं उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक परमपूज्य मोहन भागवतजींनी केलं होतं आणि केलेल्या कामाचं कौतुक म्हणून माननीय पंतप्रधानांनी त्यासाठी आम्हाला पत्र देखील पाठवलं होतं। तसंच हिंदू धर्मगुरू यांनी देखील यामध्ये आमची प्रशंसा केली होती, काशीपीठाच्या विश्वगुरूंनी। आणि मंदिर प्रशासन यामध्ये महत्त्वाचे जे मुद्दे तुम्ही म्हणाल की मंदिर कन्व्हेन्शन म्हणजे निश्चितपणे काय असतं तर यामध्ये मंदिर प्रशासन, मंदिराचं आर्थिक व्यवस्थापन, मंदिराच्या कायदेशीर बाबी, त्याची शाश्वतता, त्याच्यानंतर आपण ज्याला म्हणतो लंगर मॅनेजमेंट, म्हणजे आपण पाहिलं असेल की आम्ही कुठल्याही गुरुद्वारामध्ये गेलो तर तिथे दिवसभर 24 तास आणि 365 दिवसही लंगर व्यवस्थापन चालतं। ते कसं चालतं, कोण चालवतं, ही फक्त ईश्वर शक्तीच माहिती असते। तशा प्रकारची लंगर व्यवस्थापन आता शिर्डीमध्ये, तिरुपतीमध्ये, अनेक मंदिरांमध्ये देखील केली जाते। तर ती व्यवस्था आम्ही कशा पद्धतीत वाढवू शकू,
देशामधल्या प्रत्येक मंदिरांनी जशी लंगर व्यवस्थापनाची जर सुरुवात केली तर मला वाटतं निश्चितपणे या देशामध्ये कोणीही भुका झोपणार नाही याची मला खात्री आहे. याचबरोबर हरित मंदिराची संकल्पना ही एक आम्ही या माध्यमातून पुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे. मीडिया व्यवस्थापन आणि सोशल मीडिया व्यवस्थापन हा एक खूप मोठा विषय आहे. जोपर्यंत आपल्यासारख्याच्या माध्यमातून एखाद्या मंदिराची प्रशंसा, स्तुती किंवा त्याचा इतिहास सांगितला जात नाही तोपर्यंत लोक तिथपर्यंत पोचत नाही. हा माझा अनुभव सिद्धिविनायक मंदिरापासूनचा राहिला आहे. त्यामुळे त्याबद्दल देखील चर्चा करून लोकांच्या मध्ये मीडियाच्या माध्यमातून प्रसार प्रचार कसा करावा, प्रत्येक ग्रामीण भागातल्या मंदिरांनी तिकडच्या मीडियाशी संपर्क कसा करावा याबद्दल देखील एक सेमिनारमध्ये याच्यावर चर्चा होणार आहे. आणि याच व्यतिरिक्त म्हणजे मगाशी जे मी म्हटलं की C2C म्हणजे जनतेचा पैसा जनतेपर्यंत पोचला पाहिजे. या माध्यमातून मंदिरामध्ये येणारा निधी किंवा डोनेशन किंवा दानपेटीमध्ये येणाऱ्या पैशाच्या माध्यमातून जर प्रत्येक मंदिर व्यवस्थापनाने जर विचार केला तर त्या शैक्षणिक व्यवस्था सुधारू शकतात, वैद्यकीय सुविधा देऊ शकतात, गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जिम्मेदारी घेऊ शकतात, काही विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी मदत करू शकतात आणि या माध्यमातून जनतेचा पैसा जनतेपर्यंत कसा पोचवता येईल याचा देखील प्रयत्न या माध्यमातून आम्ही करणार आहोत. आपल्याला भारताचा इतिहास मी सांगण्याची गरज नाही. 1230 पासून हिंदुस्थानातल्या मंदिरांवरती हल्ला करण्याचा प्रयत्न हुमायूं बाबरापासून झाला आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मंदिराचा जीर्णोद्धार झाला, मंदिरं बनवली गेली आणि मगाशी जसं मी नाव घेतलं की राणी अहिल्यादेवी होळकरांचं, त्यांनी देखील या देशामध्ये 300हून अधिक मंदिरांचं पुनर्निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आणि हे सर्व करत असताना आज आपली संस्कृती, आपला इतिहास आपण जर मागे वळून पाहिला आणि तुमच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या वेळेला आपण यूट्यूब असेल, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, मेटा असेल, या सर्व माध्यमातून जेव्हा एक एक नवीन मंदिरों की खोज या माध्यमातून जनतेसमोर जेव्हा नवीन मंदिरे येतात तेव्हा आपल्याला सर्वांना आपलं अंतःकरण भरून येतं. कारण आपला पुनर्इतिहास, आपला इतिहास, आपल्या देवाचं स्थान, उगमस्थान याचा इतिहास आपल्याला माहीत पडतो. त्यामुळे या माध्यमातून आपण देखील लोकांपर्यंत पोचलं पाहिजे आणि मोठ्या मंदिरांची भूमिका ही राहिली पाहिजे की त्यांनी छोट्या मंदिरांना मदत करून त्या मंदिरामधल्या पूजा अर्चा होतात की नाही, त्या मंदिराची व्यवस्थापन व्यवस्थित चाललं की नाही, मंदिराचं एखादं पुनर्निर्माण राहिलं असेल तर मोठ्या मंदिरांनी छोट्या मंदिरांना मदत केली पाहिजे. अशा सगळ्या गोष्टीची भूमिका या टेम्पल कन्व्हेन्शनच्या माध्यमातून आम्ही करायचा प्रयत्न करणार आहोत. आणि यामध्ये निश्चितच आध्यात्मिक मार्गदर्शन तर निश्चितपणे मंदिरातून होतंच, पण सामाजिक कल्याणाकडे पण जाण्याचा आमचा प्रयत्न या माध्यमातून राहील. आपण म्हणाल की प्रसाद लाड एक राजकीय व्यक्ती आहे, अचानक हे मंदिर टेम्पल कन्व्हेन्शनकडे कसा काय वळला, हा प्रश्न तुमच्याकडून निश्चितपणे आपल्या क्वेश्चन आन्सर सेशनमध्ये येईल. परंतु मला सांगताना अतिशय आनंद वाटतो की 2004 ते 2008 या कालावधीत मी सिद्धिविनायक मंदिर न्यासाचा विश्वस्त होतो आणि 2005, 6 आणि 6-7 या कालावधीमध्ये राष्ट्रीय मंदिर संमेलन करण्याचा मी प्रयत्न केला. तेव्हापासून गिरीश कुलकर्णी आणि माझा या विषयावरती अभ्यास आम्ही प्रचंड मोठ्या प्रमाणावर केला. त्यामध्ये माझी जीवन सहभागी सहयोगी नीतानी देखील मला साथ दिली आणि आम्ही राष्ट्रीय स्तरावरील मंदिरांपर्यंत जाऊन त्या मंदिरांचे प्रश्न जाणून घेण्याचा तिघांनी प्रयत्न केला. आमच्याबरोबर आमची खूप मोठी 30 लोकांची टीम सातत्याने त्यामध्ये काम करत होती. आणि 2005-6 मध्ये आम्ही एक मोठं संमेलन मुंबईमध्ये केलं. त्यामध्ये रामदेव बाबा, त्याच्यानंतर तेव्हाच्या केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री, माझ्यामध्ये जर मी चुकत नसेल तर रेणुका चौधरीजी आल्या होत्या, तेव्हाचे राज्याचे मुख्यमंत्री कैलासवासी विलासराव देशमुखजी होते, ते आले होते. 2 संमेलन आमची खूप चांगली झाली आणि काही कारणामुळे, जे कारण आता मी सांगून कुठलाही वाद निर्माण करू इच्छित नाही, परंतु ते संमेलन बंद पाडायला मला भाग पाडलं गेलं. आणि मग त्यानंतर 2014 मध्ये देशाचे पंतप्रधान मोदीजी झाल्यानंतर हिंदुत्वाची व्याख्या पुढे आली. हिंदू धर्माचा प्रसार प्रचार कसा करावा, मंदिराची सुरक्षा कशी करावी, या माध्यमातून विचार पुढे यायला लागले. आणि 2018 साली या राज्याचे तेव्हाचे मुख्यमंत्री आणि आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्याशी चर्चा केल्यानंतर
आम्ही हा विषय पुन्हा एकदा अभ्यासाला हातामध्ये घेतला आणि 2018, 19, 19, 20मध्ये पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर गिरीश आणि माझ्या जवळजवळ आत्तापर्यंत 189 व्हिजिट्स आम्ही अनेक मंदिरांना केल्या आणि त्या माध्यमातून एक पुन्हा आंतरराष्ट्रीय मंदिर संमेलन आपण करावं आणि पुन्हा जे आपल्या डोक्यामध्ये मंदिर व्यवस्थापनाचे विचार आहेत, ज्या माध्यमातून मंदिराच्या विचाराची देवाणघेवाण होईल, मंदिराचं व्यवस्थापन सुधरेल, याचा प्रयत्न आम्ही करायसाठी देवेंद्रजींकडे साथ घातली आणि त्यांनी आम्हाला मान्यता दिली. आणि मगाशी जसं गिरीशनी म्हटलं तशा पद्धतीत आम्ही पहिलं संमेलन हे आम्ही वाराणसी काशी येथे केलं, जेथे म्हणतात की गंगेचा संगम होतो. गंगेच्या संगमात आपण स्नान केल्यानंतर आपण आपली पाप धुतली जातात आणि एक पुनर्जन्म आपला निर्माण होतो. भगवान शंकराचं साक्षात दर्शन तिकडे काशीमध्ये होतं आणि गंगा आरती करून आपलं सनातन धर्माचं एक वेगळा आनंद आणि एक वेगळी भक्तिशक्ती आपल्यामध्ये येते. त्यासाठी काशी विश्वेश्वर इथे मागचं पहिलं संमेलन आम्ही केलं. त्यावेळेला देखील जगभरातून जसं मी मगाशी सांगितलं की अनेक मंदिरांनी आमच्यामध्ये जवळजवळ 216 देशातून 250 मंदिरांनी सहभाग घेतला होता आणि 1098 मंदिरांच्या देशातील मंदिरांची उपस्थिती आणि 3-3.5 लोकांची ऑनलाईन उपस्थिती त्यावेळेला होती. आता देखील या सर्व माध्यमातून मंदिराचा अर्थव्यवस्थेचा सहभाग, सशक्तीकरण, वृद्धीकरण हा सर्वसमावेशक दृष्टिकोन ठेवून माननीय पंतप्रधानांच्या विकसित भारताची दृष्टिकोनाची पूर्णता सुसंगत करून विविध धार्मिक संस्थांचा सहभाग घेऊन एक मंदिर व्यवस्थापन मजबूत करण्यासाठी आतापर्यंत आम्ही जवळजवळ 25 अनेक मंदिरांचं नेटवर्क तयार केलं आणि त्या लोकांची चर्चा करून त्यांचा विचारविनिमय करून त्यांना आपल्याबरोबर सहभागी करण्याचा आमचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. 58 देशातील 1581 मंदिरे ही सातत्याने ह्या कार्यक्रमाच्या दृष्टीने आमच्या संपर्कात आहेत आणि मला सांगताना अतिशय आनंद होतोय की जवळजवळ 389 आंतरराष्ट्रीय मंदिरं या संमेलनाला, आपल्यामध्ये येणाऱ्या दुसऱ्या संमेलनाला सहभागी होणार आहेत आणि यावेळेला मंदिर बोलवण्याची संख्या ही जवळजवळ 1600 आहे. त्यापैकी 1581 मंदिरांचं रजिस्ट्रेशन ऑनलाईन ऑफिशियली आमच्याकडे झालं आहे. मला मगाशी माझ्या 2-3 पत्रकार मित्रांनी, दवे साहेबांनी वगैरे प्रश्न विचारला की 1516 मंदिर क्यों, तर बोलवायला तर आपण 25,000 मंदिर बोलवू शकतो, पण शेवटी व्यवस्थापनाची चर्चा, व्यवस्थापनाच्या विचाराची देवाणघेवाण आणि जागेचा असलेला प्रश्न, कारण ज्या ठिकाणी आम्ही संमेलन करतो त्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक एका मंदिराच्या 2 लोकांची व्यवस्था ही मंदिर व्यवस्थापन संमेलन समितीकडनं केली जाते. मग त्यांचं राहण्याची व्यवस्था असेल, जेवायची व्यवस्था असेल, गाडीची तिकडच्या लोकल फिरण्याची व्यवस्था असेल, कल्चरल ॲक्टिव्हिटी असेल, तिकडच्या असलेल्या स्थानिक मंदिराचं दर्शन असेल, हे सगळं आंतरराष्ट्रीय मंदिर संमेलनांकडे केलं जातं. त्यामुळे त्यापैकी काही मंदिरं आम्ही सिलेक्ट करतो आणि जी मंदिरं पुढाकार घेऊन पुढे आपल्या विचारांची देवाणघेवाण करेल, किंबहुना छोट्या मंदिरांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका ठेवेल, अशाच मंदिरांना आता पहिल्या 2-3 वर्षाच्या फेजमध्ये आम्ही बोलवणार आहोत. आणि एक संमेलन निश्चितपणे 10,000 ते 15,000 मंदिरांचं आम्ही डोक्यामध्ये ठेवलं आहे. जे दिल्लीमध्ये नवीन सेंटर कुठलं आपलं जे पूर्वी टालकोटरा स्टेडियम होतं, आताच माननीय पंतप्रधानांनी दिल्लीत उद्घाटन केलं, त्या स्टेडियममध्ये करायचा आमचा प्रयत्न आहे. आणि ह्या माध्यमातून ह्या वेळेचं जे संमेलन आहे हे तिरुपती बालाजी व्यंकटेश्वर स्वामी मंदिराच्या पवित्र स्थळामध्ये होणार आहे. आणि यामध्ये जसं मी मगाशी म्हटलं, त्यामध्ये आम्ही यशस्वी मंदिर व्यवस्थापनाची उदाहरणं देखील लोकांमध्ये देणार आहेत आणि सर्वोत्तम व्यवस्थापन पद्धतीचा आदर्श ज्यांनी मागच्या 1.5 वर्षात आमच्या नजरेत सांभाळला, किंबहुना तिकडच्या राज्य सरकारच्या नजरेत सांभाळला, अशा 10 मंदिर व्यवस्थापनांना मुख्यमंत्री तिकडे आलेल्या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत आम्ही त्यांचा सन्मान करणार आहोत, त्यांना बक्षीस देणार आहोत आणि त्यांना प्रोत्साहित देखील करणार आहोत. मला वाटतं की हे जे मंदिर संमेलन आताचं जे आपलं आहे, यामध्ये
आमचा जो भर असेल तो परंपरा जतन आधुनिकरणावरती भर असेल, मंदिराची सुरक्षा स्वच्छता शुद्धता राखण्याचा प्रोटोकॉल असेल, निधी व्यवस्थापन व कायदेशीर पालन याचा विषय असेल, गर्दी नियंत्रण आणि सुरक्षित प्रोटोकॉल याचा विषय असेल. मगाशी अजून एका माझ्या मित्राला मी सांगत होतो की गर्दी नियंत्रण हा फार मोठा विषय आहे. आपल्याकडे लालबागचा राजा आहे, मंदिर नसलं तरी लोकांचं असंख्य जगभरातल्या लोकांचं श्रद्धास्थान आहे. त्या 11 दिवसामध्ये करोडो लोक तिथे दर्शन करतात, परंतु व्यवस्थापन जे होतं त्याची खरोखरच आपण तारीफ केली पाहिजे. अशा प्रकारचं व्यवस्थापन तिथे केलं जातं. सिद्धिविनायक मंदिर न्यासामध्ये आपण ज्या वेळेला अंगारिकी चतुर्थीला पाहतो त्यावेळेला कमान 10 ते 15 लाख लोक एका दिवसात दर्शन घेतात. त्याच्या व्यवस्थापनाची देखील चर्चा आपल्यामध्ये झाली पाहिजे. असे अनेक मंदिरं आहेत, त्या मंदिराच्या माध्यमातून व्यवस्थापनाची चर्चा देखील केली जाईल. लंगर व्यवस्थापनावरती मी बोललो. जर प्रत्येक मंदिरांनी लंगर व्यवस्थापनाची सुरुवात केली तर मला वाटतं निश्चितपणे त्याचा या देशाच्या प्रत्येक अंत्योदयाच्या व्यक्तीपर्यंत त्याचा लाभ होईल याचा मला पूर्णपणे विश्वास आहे. मंदिर व्यवस्थापनातून कृत्रिम बुद्धिमत्ता, आता AI सारखी नवीन तंत्रयुग आलेत, त्याचा वापर कसा करता येईल, डिजिटल लाईट शोच्या माध्यमातून मंदिराचा इतिहास कसा दाखवला जाईल यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. मंदिरासाठी शाश्वत ऊर्जा पद्धती म्हणजे ग्रीन एनर्जी, सोलर एनर्जीच्या माध्यमातून मंदिर ग्रीन एनर्जीकडे कसं नेता येईल, तिथे वृक्ष लागवड कशी करता येईल यासाठी आमचा प्रयत्न असेल. आणि ह्या माध्यमातून वैद्यकीय आणि शैक्षणिक व्यवस्था आपण कशी उभी करू याचा देखील आपण प्रयत्न करणार आहोत. आमच्या काही विशेष घोषणा यामध्ये आम्ही करणार आहोत की या व्यवस्थापनासाठी कोण येणार आहेत. तर यामध्ये आमचा पत्रव्यवहार हा सन्माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या कार्यालयाशी सातत्याने चालू आहे. त्यांच्या कार्यालयाकडनं पण काही पत्रव्यवहार आमच्याकडे मागितले गेले आहेत. आम्हाला विश्वास आहे की टेम्पल टुरिझम असेल किंवा शाश्वत मंदिराची संकल्पना असेल, आधुनिक भारताची संकल्पना असेल, ज्यामध्ये शक्तिशाली भारत, बलशाली भारत, अर्थनिधीमध्ये मोठा भारत, सुरक्षा नीतीमध्ये मोठा भारत, ॲग्रिकल्चर निधीमधला मोठा भारत आणि जगभरात भारताचं नाव मोठं करत असताना धर्मामध्ये देखील मोठा भारत करण्याचा विचार जो आम्ही पुढे घेऊन जातोय, त्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आम्हाला निश्चितपणे आशीर्वाद द्यायला तिथे येतील याची मला खात्री वाटते आहे. आणि आम्ही ते येण्याची अधिकृत त्यांच्या घोषणेची वाट पाहत आहोत. परंतु सन्माननीय अतिथी म्हणून आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सन्माननीय देवेंद्र फडणवीस देखील महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तिथे येणार आहेत. सन्माननीय सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार देखील त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. सन्माननीय गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतजी तिथे उपस्थित राहणार आहेत. तसेच बिहारचे गव्हर्नर श्री आर्लेकरजी तिथे उपस्थित राहणार आहेत. आंध्र प्रदेशचे गव्हर्नर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. तसंच या कार्यक्रमामध्ये जगभरातील उद्योजक, तसेच एस्कॉन मंदिर, त्याच्यानंतर सारस्वत चेंबर ऑफ कॉमर्स आणि इतर अनेक असे लोक या मंदिर व्यवस्थापनाच्या कार्यक्रमाला निश्चितपणे तिथे उपस्थित राहतील. त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या 3 दिवसामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह श्री मुकुंद CRG हे देखील उपस्थित राहणार आहेत. आंध्र प्रदेशचे मानव संसाधन मंत्री नारा लोकेशजी उपस्थित राहणार आहेत. गोव्याचे आरोग्य आणि UD मिनिस्टर विश्वजित राणे तिथे येणार आहेत. गोव्याचे पर्यटन मंत्री रोहन कुंटेजी येणार आहेत. आपण सर्वांनाच परिचित असलेले खासदार राज्यसभा सुधांशु त्रिवेदी तिथे येणार आहेत. युधिष्ठिर गोविंद दासजी हे एस्कॉन भारताचे कम्युनिकेशन संचालक तिथे येणार आहेत. विश्व हिंदू परिषदेचे सरचिटणीस मिलिंद परांडे तिथे येणार आहेत. उदयपूर मेवाडचे युवराज राजे डॉक्टर लक्षराज सिंगजी तिथे येणार आहेत. विष्णू शंकर जैनजी सर्वोच्च न्यायालयाचे प्रतिष्ठित वकील देखील तिथे येणार आहेत. या व्यतिरिक्त श्रीकृष्ण जन्मभूमीचे आंतरराष्ट्रीय सरचिटणीस श्री शर्माजी देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या व्यतिरिक्त प्रत्येक विषयावरचे एक्सपर्ट्स या सेमिनार्समध्ये अक्रॉस द टेबल कॉन्व्हर्सेशनमध्ये या ठिकाणी येणार आहेत. मला संपूर्णपणे अपेक्षा आहे की आंतरराष्ट्रीय मंदिर संमेलनाचा हा मंदिराचा महाकुंभ हा जगातील सर्वात मोठा
भक्तिमय महाकुंभ सोहळा आम्ही 16, 17, 18, 19 हा तिरुपतीमध्ये करत आहोत. आपण सर्वांनी सनातन धर्माचा प्रचार आणि प्रसार करायला हवा. या भावनेतून नुसता प्रसार प्रचार न करता धर्माबरोबर राष्ट्रीय शक्ती वाढवण्यासाठी देखील आपण प्रयत्न करायला हवा. ही माझ्या मीडियाच्या मित्रांना, तुम्ही सर्व आलेल्यांना आपण घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवाल ही मी अपेक्षा व्यक्त करतो. तुमचा पाठिंबा मला निश्चितपणे मिळेल याची अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.